नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये जे काही मॉनेटरी पॉलिसी आहे त्याचा सेकंड पार्ट पाहणार आहे. आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलं व्हॉट इज मॉनेटरी पॉलिसी, म्हणजे मॉनेटरी पॉलिसी काय आहे, मॉनेटरी पॉलिसी कोण तयार करतं, सगळ्यात महत्वाचं का तयार करतं, याचा जो काही मार्केटच्या मनी फ्लो काय असतो, या जे काही बेसिक टर्म्स आहेत पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिले. आणि सगळ्यात महत्वाचं पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं सीआरआर काय असतो, एसएलआर काय असतो, हा किती असतो. ठीक आहे, आपण या सर्व गोष्टी पहिल्या पार्टमध्ये पाहिलं. जे काही आता सेकंड पार्ट आहे यामध्ये आपण मेनली रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि जे काही एसडीएफ आहे, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी, या 3 रेट बद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे. ठीक आहे, आत्ताच सगळ्यात महत्वाचं आरबीआयची जी काही बायमंथली मॉनेटरी पॉलिसी ची मीटिंग झाली ती आत्ताच फेब्रुवारीमध्ये झालेली आहे. आणि त्यामध्ये जे काही आरबीआयनं 5 वर्षाच्या नंतर आफ्टर 5 इयर्स पहिल्यांदा रेट कट्स केले आहेत, ते का केले आहेत, त्याच्या मागचा मोटिव्ह काय आहे, या सर्व गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं जे काही आरबीआयचे या जे काही आता मीटिंग झाली त्यामध्ये जे काही आरबीआयचे मेंबर्स होते त्यामध्ये बघा, या मीटिंगचे जे काही मेंबर्स होते त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं 6 मेंबर्स होते. पहिल्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलं 3 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि 3 आरबीआयच्या साईडचे. ठीक आहे, ओके. फक्त पहिल्या व्हिडिओमध्ये काय झालं होतं, इथं आपण मायकल देव पात्रा यांचं नाव घेतलं होतं. ते की रिटायर झाले आहेत, त्यांच्या जागी एम राजेश्वर रावजी जे काही आहेत हे या मीटिंगमध्ये सहभागी झाले होते. ठीक आहे, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या साईडचे बघा शौकता भट्टाचार्यजी, डॉक्टर नागेश कुमारजी, प्रोफेसर राम सिंगजी, आणि सगळ्यात महत्वाचं जे काही आरबीआयच्या साईडचे आहे त्यामध्ये आहेत चेअरपर्सन स्वतः आरबीआयचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्राजी. हे जे गव्हर्नर आहेत हे 26th गव्हर्नर आहेत आरबीआयचे. ठीक आहे, 25th कोण होते मग, आपले शक्तिकांता दासजी. ठीक आहे, आणि जे काही या कमिटीमध्ये आरबीआयच्या साईडनं होते ते आहेत राजेश्वर रावजी, एम राजेश्वर रावजी, आणि लास्ट आहेत राजीव रंजनजी. ठीक आहे, तर समजा तुम्ही म्हणसाल की 6 मेंबर्स आहेत, ओके, आणि जर समजा यांचे जे काही डिसिजन असतील तर हे कसे घेत असतील, म्हणजे समजा जर कोणी म्हणलं, 3 जणांनी म्हणलं रेट कट्स करायचे आहेत आणि 3 जणांनी म्हणलं रेट कट्स नाही करायचं. ठीक आहे, तर यांचा जो काही आखरी डिसिजन आहे तो कसा घेतला जाईल, इथं तर टाय झालं ना. तर या मॉनेटरी पॉलिसी कमिटीचा जो काही डिसिजन आहे जर टाय झाला असेल तर जे काही आरबीआयचे गव्हर्नर आहेत ऍज अ चेअरपर्सन म्हणून त्यांचा जो काही डिसिजन असेल तो फायनल डिसिजन मानला जाईल. ठीक आहे, हे तुम्हाला कळालं असेल मॉनेटरी पॉलिसी कमिटीबद्दल. ठीक आहे, आता जे काही आत्ताच आरबीआयनं रेट कट्स केले आहेत, ठीक आहे, ते का केले आहेत आपण पहिल्यांदा आताच आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं. जे काही सीआरआर आहे, एसएलआर आहे, यामुळं मार्केटमधल्या मनी फ्लोचा कसं इम्पॅक्ट होतो किंवा महागाईवर डायरेक्टली इन्फ्लेशनवर कसा इम्पॅक्ट होतो हे आपण बेसिक आपण जाणून घेतलं आहे. ठीक आहे, तर समजा रेपो रेट वगैरे काय आहे ते आपण पाहूच. ओके, पहिल्यांदा आपण एक उदाहरण घेऊ. ठीक आहे, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला एक समजून येईल की रेपो रेट काय असतो काय नाही. ठीक आहे, आपण जो काही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं सीआरआर आणि एसएलआर, हे एक प्रकारे आपण म्हणता येईल की डिपॉझिट टाईप रेट आहे. डिपॉझिट म्हणजे आपण पैसा जमा करतो आरबीआय कडे, ठीक आहे, किंवा स्वतःकडे ऍज अ डिपॉझिट म्हणून. ओके, त्याच्यावर रेट कुणावर रेट भेटतो कुणावर रेट भेटत नाही हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आता जो आपण या सेकंड पार्ट पासून पाहणार आहे जे काही रेट्स असतील ते ऍज अ लेंडिंग रेट्स मधून पण ओळखलं जातं. लेंडिंग म्हणजे लोन, एक प्रकारे जे काही लोनचे रेट्स आहेत ते पण आपण याला म्हणू शकतो एक प्रकारे. ठीक आहे, तर एक उदाहरण बघू. ठीक आहे, 2 मित्र आहेत, गजूभाऊ आणि अप्सरा मॅडम. ठीक आहे, यांना दोघांना कंपनी सुरू करायचे, समजा कंपनी सुरू करायची. ठीक आहे, आणि यांच्यामधला एक थर्ड मित्र आहे यांचा, तो खूप अमीर आहे, भरपूर पैसा आहे त्याच्याकडे. आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये पाहिलं जसं की सॅम भाऊ. ठीक आहे, अमाप पैसा आहे, फक्त यांना बिझनेस बद्दल आयडिया वगैरे काय नाही, ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून हे येऊ शकतात. ठीक आहे, तर मग गजूभाऊ आणि अप्सरा मॅडम सॅम भाऊकडे गेले आणि म्हणले असं असं आम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे, त्यासाठी जो काही मनी आहे, पैसा आहे, तो आम्हाला थोडा लागणार आहे,
त्याबद्दल थोडी मदत करतो, ठीक आहे, बिझनेसमध्ये दोस्त असल्यामुळं. सॅम भाऊनं म्हटलं ठीक आहे, काय नाही एवढा प्रॉब्लेम. मग सॅम भाऊनं म्हटले किती पाहिजे? गजू भाऊनं म्हटले पहिला स्टार्टिंग बिझनेस आहे तर 1 लाख रुपयाची तू हे कर, फंडिंग कर, ठीक आहे, 1 लाख रुपये दे तू. ओके. मग ह्याने म्हणले सॅम भाऊनं ठीक आहे 1 लाख रुपये घेऊन जा, फक्त मला एक सांग की तोंडी मला नको सांगू की मी ह्या टायमाला देतो त्या टायमाला देतो, मला एक तुझ्याकडं काहीतरी जी काही सिक्युरिटी आहे ऍज अ सिक्युरिटी म्हणून तुझ्याकडली काहीतरी वस्तू माझ्याकडे ठेव, तरच हे पैसे तू घेऊन जा. तर गजूभाऊला काही समजणं झालं त्यावेळेस काय करावं काय नाही. मग अप्सरा मॅडमनं म्हणले माझ्याकडं ऍज अ सिक्युरिटी म्हणून थोडं काही सोन्याचे जे काही दागिने आहेत ते आहेत, मी तुला देऊ शकते, ठीक आहे. मग सॅम भाऊनं म्हणले ठीक आहे. मग ऍज अ सिक्युरिटी म्हणून त्या लोनच्या अगेन्स्ट ऍज अ सिक्युरिटी म्हणून अप्सरा मॅडमने काय ठेवलं? गोल्ड. ओके. सॅम भाऊनं म्हणलं याच्यावर मला तू 6.25% एवढा रेट ऑफ इंटरेस्ट दे, दोस्त आहे म्हणून तुला रेट ऑफ इंटरेस्ट कमी लावला, ठीक आहे, इयरली 6.25% इंटरेस्ट आहे ऍज अ सिक्युरिटी म्हणून गोल्ड त्याने ठेवले, ठीक आहे. आणि जेव्हा तुझं मॅच्युरिटी पिरियड संपेल, तू जेव्हा पैसे मला परत करशील तेव्हा जो काही तुझी वस्तू आहे ऍज अ सिक्युरिटी म्हणून ठेवलेली तू ते परत घेऊन जा, ठीक आहे. म्हणजे आपल्या दोघांमधलं डील वगैरे जो काही पैशाचा लेनदेन आहे तो संपेल, ठीक आहे. तर याला हे जे काही पैसे जे काही रिपीट यांनी सिक्युरिटी दिले गजूभाऊला आणि अप्सरा मॅडमला, याला म्हणलं जातं रिपर्चेस. रिपर्चेस, ठीक आहे. आपण काय असतं हे नेक्स्ट पाहू. फक्त एक कन्सेप्ट डोक्यात ठेवा, जेव्हा एखाद्या वस्तूची मॅच्युरिटी संपते, एखाद्या लोनची मॅच्युरिटी संपते आणि जो काही सिक्युरिटी म्हणून आपण वस्तू ठेवलेली असते बँकेकडे म्हणा कुणाकडे पण म्हणा, जेव्हा ती आपण परत घेतो त्याला म्हणलं जातं रिपर्चेस. ओके, ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला. इथून समजलं असेल की एका स्पेसिफिक पर्सेंटेजवर स्पेसिफिक टाइम पिरियडसाठी आणि स्पेसिफिक जो काही कोलॅटरल आहे तो ठेवून घेऊन जो काही लोन दिलं जातं आणि जे लोन संपलं असतं, मॅच्युरिटी झाली असते, ती वस्तू परत घेते, त्याला काय म्हणलं जातं? रिपर्चेस, ठीक आहे. तर यालाच आपण रेपो रेट मध्ये कसं पाहतो बघा. रेपो रेट म्हणजे काय नाही तर जेव्हा आरबीआय जेव्हा बँकांना लोन देते ऍज अ लोन, ऍज अ लेंडिंग म्हणून काम करते. समजा इथे एसबीआय आहे, एसबीआय ला आरबीआयनं लोन दिली, ठीक आहे. जेव्हा देशाची सेंट्रल बँक एखाद्या बँकेला लोन देते, ती देते रेपो रेटवर, ठीक आहे. त्याच रेटला म्हणलं जातं रेपो रेट. आणि जे काही लोन दिलं जातं त्याच्या अगेन्स्ट त्या बँकेला आरबीआय कडे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ठेवावं लागतं. ओके, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज इम्पॉर्टंट पार्ट, ठीक आहे. आणि हे जे काही लोन असतं सगळ्यात महत्वाचं याचा टाइम पिरियड असतो 90 डेज, मॅक्झिमम 90 डेज. ओके, 90 डेजला लोनची मॅच्युरिटी होते. 90 डेजच्या मध्ये या जे काही लोनचं रिपेमेंट आहे ते करावं लागतं बँकांना, सगळ्यात महत्वाचं. आणि मॅक्झिमम किती लोन घेऊ शकते बँक आरबीआय कडनं? तर जे काही एनडीटीएल आहे, पहिल्या पार्टमध्ये पाहिलं आपण एनडीटीएल म्हणजे काय, तर जो काही बँकेचा एनडीटीएल आहे त्याच्या 0.5% एवढंच आरबीआय लेंड करू शकते बँकेला, ठीक आहे. तर याचा जो काही मार्केटच्या मनी फ्लोवर इम्पॅक्ट कसा पडतो ते आपण पाहू, ठीक आहे. तर समजा आरबीआयनं आता जे काही रेट कट्स आहेत त्यामध्ये पहिलं 6.5% हे रेपो रेट होतं, रेपो रेट, ठीक आहे. आणि आताच जी काही मॉनिटरी पॉलिसी झाली त्याच्यामध्ये रेपो रेट जे काय आहे ते आरबीआयनं कमी केलं, ते केलं 6.25, ठीक आहे. तर याचा मार्केटवर जो काही मनी फ्लो आहे त्याच्यावर इनडायरेक्टली इम्पॅक्ट कसा होतो ते बघू, ठीक आहे. म्हणजे यावरून आपल्याला एक आयडिया येऊन जाते की आरबीआयचं मनशा काय आहे मार्केटकडनं, ठीक आहे. तर बघा समजा एसबीआय आहे, आता एसबीआय ला आरबीआयनं 100 रुपयाचं लोन दिलं, ठीक आहे. 100 रुपयाचं लोन दिलं. पहिलं हे लोन भेटत होतं 6.5%च्या इंटरेस्ट रेटवर, ठीक आहे. मग 6.5%च्या इंटरेस्ट रेटवर आरबीआय एसबीआयला लोन द्यायचं, ठीक आहे.
मग आता SBI ला आहे 106.5 रुपये RBI ला द्यावं लागल जेव्हा त्याचं रिपेमेंट व्हायच्या दिवशी, ठीक आहे. मग हे जे काही 100 रुपये घेतला आहे SBI न, हे काय असंच तर ठेवणार नाही. ह्याला कुठंतरी प्रॉफिटसाठी यूज करेल, ऍज अ लोन म्हणून किंवा ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून परत यूज करू शकेल, ठीक आहे. तर SBI ला समजा पुढं जो काही SBI लोन वाटणार आहे याचा जो काही प्रॉफिटसाठी यूज करणार आहे, तर SBI ला किती टक्क्यानं भेटलं? 6.5%. मग याचाच बेस धरून SBI पुढे जेव्हा केव्हा लोकांना लेंड करेल, समजा ही 100 रुपये आहेत, यामधले समजा 80 रुपये जरी SBI न लेंड करायचं ठरवलं, तर ऑब्व्हियसली या 6.5%च्या जास्तच ते लेंड करेल. समजा इथं 10%नं RBI न पुन्हा पुढे लोन वाटलं SBI न, ठीक आहे. तर हा जो काही 3.5%चा प्रॉफिट आहे तो डायरेक्टली SBIच्या खिशात जातो, ठीक आहे. तर याचा मार्केटवर काय इम्पॅक्ट पडला? पहिलं जे काही लोन 5.5% भेटत होतं तेच SBI पुढे किती टक्क्यानं देत होतं? 10%. आता जो काही रेट ऑफ इंटरेस्ट SBI ला भेटत आहे तो आहे 6.25% लोन, ठीक आहे. तर ऑब्व्हियसली SBI पुढे जे काही लोन देणार आहे ती कमी रेट ऑफ इंटरेस्ट न देणार, बरोबर ना. पहिलं 6.5%ला जर 10% देत असेल उदाहरणार्थ, ओके, आता कमीच रेट न देणार ऑब्व्हियसली, बरोबर. मग याच्यामुळं पहिल्यांदा तर लोनचे रेट ऑफ इंटरेस्ट कमी होणार, ऑब्व्हियसली लोनचे रेट ऑफ इंटरेस्ट कमी होणार. मार्केटमध्ये RBIचं म्हणजे असं म्हणणं आहे की मार्केटमध्ये मनी यायला पाहिजे सध्या, आणि जे काही लोक आहेत मिडल इन्कम म्हणा कुणी पण खर्च करायला पाहिजे. खर्च करण्यासाठी मार्केटमध्ये पैसा पाहिजे लोकांकडे, त्याच्यासाठीच हे रेट कट केलेले आहेत, जेणेकरून लोकांच्या हातामध्ये पैसा आला पाहिजे. आपण पाहिलं पहिल्या उदाहरणामध्ये जी काही आल्टो होती, एकच आल्टो होती. आता अशी परिस्थिती देशामध्ये आहे की एकाच शोरूम मध्ये 10-12 आल्टो आहेत, पडून आहेत, पण अशी परिस्थिती आहे की लोकांकडे पैसाच नाही, त्याच्यामुळे हे असंच पडून आहेत. मग RBIचा उद्देश असा आहे या रेट कट वरून की मार्केटमध्ये सगळ्यांकडेच पैसा आला पाहिजे, सगळ्यांकडे इन अ सेन्स की ज्याला गरज आहे त्याच्याकडे पैसा आला पाहिजे, जेणेकरून ते तोच पैसा मार्केटमध्ये इन्फ्यूज करतील आणि जेणेकरून मार्केटचा जो काही फ्लो ऑफ इन्फ्लेशन कमी होईल ऑब्व्हियसली, आणि जे काही डिफ्लेशन झालेलं आहे म्हणजे स्टक झालेली आहे इकॉनॉमी असं समजू, त्याला एक बूस्ट भेटेल, ठीक आहे, पैशानं. हे समजलं असेल रेपो रेट का कट केले आहे. रेपो रेट काय असतो? सगळ्यात महत्वाचं जे काही रेपो रेट आहे, परत पहा 90 दिवसाचा त्याला हे असतो मॅच्युरिटी पिरियड, म्हणजे 90 दिवसाच्या वर जाऊ द्यायचं नसतं. आणि याला मॅक्झिमम जे काही SBI किंवा जे काही बँक आहे ते किती घेऊ शकते लोन? तर 0.5% ऑफ NDTL. NDTL म्हणजे पहिल्या पार्टमध्ये पाहिलं जे काही बँकांचं ऍट दी एंड ऑफ डे डिपॉझिट उरत असेल त्याला NDTL म्हणतात, ठीक आहे, नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी. आता रिव्हर्स रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट बद्दल आपण माहिती घेऊ. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, ठीक आहे, रिव्हर्स रेपो रेट. रिव्हर्स रेपो रेट याच्यावरून तुम्हाला काय लक्षात यायला लागलंय? समजा रिव्हर्स रेपो रेट, रेपो रेटनं आपण काय बघितलं की RBI बँकांना लोन देत आहे, RBI बँकांना लोन देत आहे. तर इथं शब्द लागला रिव्हर्स, म्हणजे याच्या उलट बँका RBI ला लोन देत आहेत, असा मतलब होतो का त्याचा? नाही, RBI ला काही लोनची गरज नाही, ओके. तर याचा म्हणजे शब्द वेगळे असतात, पण ऍट दी एंड ऑफ डे रिझल्ट जो असतो तोच असतो. एक प्रकारे लोन दिल्यासारखंच आहे, फक्त लोन दिलं म्हणत नाहीत कारण RBI ला गरज नसते लोनची, ठीक आहे. तर बँका काय करतात माहितीये का? जे काही बँकांकडे रिव्हर्स रेपो रेट मध्ये होतं काय माहितीये का? जो काही बँकांकडे एक्सेस मनी आहे, एक्सेस फ्लो ऑफ मनी, ठीक आहे, बँकांकडे सरप्लस मनी जो आहे, सरप्लस फंड जो आहे ऍट द एंड ऑफ डे, तो RBI कडे पार्क करतात, ठीक आहे. आणि रिव्हर्स रेपो रेट तर सगळ्यात महत्वाचं काय? आता समजा रिव्हर्स रेपो रेटच्या थ्रू RBI कडे जर पैसा जमा केला तर याचा इम्पॅक्ट CRR आणि SLR वर धरायचा का? म्हणजे CRR आणि SLRचं टार्गेट झालं असं समजायचं का? तर ते तसं नसतं. रिव्हर्स रेपो रेट वेगळं आणि CRR SLR वेगळं, ठीक आहे, हे लक्षात ठेवा बेसिक. तर रिव्हर्स रेपो रेट मध्ये काय होतं? जो काही एक्सेस सरप्लस फंड बँकांकडे आहे ते RBI कडे पार्क करतात, त्यालाच म्हटलं जातं रिव्हर्स रेपो रेट. असं कधीच म्हणायचं नाही की बँका RBI ला लोन देतात. सगळ्यात महत्वाचं RBI ला गरज नाही लोनची, ओके, स्वतः पैसे छापायची मशीन आहे RBI कडे, ओके.
तर आता बघितलं आपण रिव्हर्स रेपो रेट इज अ रेट ऑफ इंटरेस्ट ऑन विच कमर्शियल बँक्स डिपॉझिट्स, सगळ्यात महत्वाचं डिपॉझिट्स इट्स सरप्लस मनी विथ आरबीआय. तर यावर आरबीआय किती रेट ऑफ इंटरेस्ट देत असेल, तर सध्या आहे 3.35. ओके, 3.35% रिव्हर्स रेपो रेटवर. ओके, हे समजलं असेल तुम्हाला रेपो रेट काय आणि रिव्हर्स रेपो रेट. आता सगळ्यात महत्वाचं शेवटचं आहे स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीमध्ये स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी असं वेगळं काहीच नसून जे काही रेपो रेट आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे आणि स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी सेमच आहे. रिव्हर्स रेपो रेट मध्ये काय असतं माहितीये का, समजा एसबीआय आहे, एसबीआयनं आरबीआय कडे 100 रुपये ठेवले, 100 रुपये ठेवले, ठीक आहे. एसबीआय काय ठेवणार, का ठेवणार आरबीआय कडे 100 रुपये, तर याच्या बदल्यामध्ये आपण रेपो रेट मध्ये पाहिलं कमर्शियल बँकांना काहीतरी सिक्युरिटी म्हणून ठेवावं लागतं रेपो रेट मध्ये 90 दिवसासाठी. तर या गोष्टीमध्ये पण सेम आरबीआयला आरबीआयची सिक्युरिटी काहीतरी एसबीआयला किंवा जे काही कमर्शियल बँका आहेत या 100 रुपयाच्या किमतीच्या, ते एसबीआय कडे किंवा कमर्शियल बँकांकडे ठेवावं लागतं. तर व्हायला काय लागलं की आता किती सिक्युरिटी असू शकतात मॅक्झिमम आरबीआय कडे म्हणा, कुणाकडे पण म्हणा, किती सिक्युरिटी असतात. तर याचाच फ्लो कमी करण्यासाठी आरबीआयने एक नवीन रेट ऑफ इंटरेस्ट तयार केला, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी असं वेगळं असं काही नाही, तर ते रिव्हर्स रेपो रेटचेच ऍडव्हान्स व्हर्जन आहे. म्हणजेच रिव्हर्स रेपो रेट मध्ये पण बँका आरबीआय कडे मनी पार्क करत होत्या आणि स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी मध्ये पण बँका आरबीआय कडे जो काही सरप्लस मनी आहे तो पार्क करतात. पण यामध्ये काय होतं, आरबीआय काहीच सिक्युरिटी देत नाही स्वतःची बँकांकडे, जसं की रिव्हर्स रेपो रेट मध्ये देते. ओके, यामुळं जसं रिव्हर्स रेपो रेट 3.35% आहे, तसं एसडीएफचा रेट ऑफ इंटरेस्ट असेल का, ऑब्व्हियसली नाही. ह्याचा सध्या या मॉनिटरी पॉलिसी करंट मध्ये 6% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. म्हणजे या रेट ऑफ इंटरेस्टवर विदाऊट कोलॅटरल सिक्युरिटी आरबीआय जे काही बँकांचं डिपॉझिट आहे त्यांच्यावर इंटरेस्ट देते. ठीक आहे, एसडीएफ समजला असेल तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं हे कोलॅटरल फ्री आहे, म्हणजे याच्यावर आरबीआय काहीच कोलॅटरल ठेवत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं याला जे काही लॉन्च केलं होतं हे 2022 मध्ये केलं होतं. ओके, नवीन रेट ऑफ इंटरेस्ट आहे. याच्यामध्ये जे काही डिपॉझिट आहे आरबीआय कडे डिपॉझिट होतं सगळ्यामध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं याचं जे काही एसडीएफ आहे हे फक्त ओव्हरनाईट साठी असतं. ओव्हरनाईट म्हणजे एका रात्रीसाठी, एका दिवसासाठी असं म्हणा. ठीक आहे, एका दिवसासाठी हे जी काही स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी आहे तीच असते. समजा आज पैसे घेतलं एसबीआयनं, दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक त्याची मॅच्युरिटी होणार, जे काही 6% रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो भेटणार, आणि जी काही ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये कोलॅटरल तर काहीच नाही, त्याच्यामुळं कोलॅटरलचा काही संबंध नाही, एकाच दिवसासाठी असतं आणि याला आरबीआय चेंज करू शकतं. ठीक आहे, आणि यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं जे काही स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी आहे, आता बघा स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी थ्रू पण जे काही बँका आहेत ते एक प्रकारे आरबीआय कडे पैसा डिपॉझिट करत आहेत. सीआरआर आणि एसएलआर मध्ये, सीआरआर मध्ये पण जे काही बँका आहेत ते पण पैसा डिपॉझिटच करत होते, बरोबर. फक्त सीआरआर मध्ये रेट ऑफ इंटरेस्ट भेटत नव्हता आणि एसडीएफ मध्ये रेट ऑफ इंटरेस्ट भेटतो. ओके, तर असं म्हणायचं का की जे काही स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीच्या अंतर्गत बँका आरबीआय कडे पैसा डिपॉझिट करत आहेत, याचाच मतलब सीआरआर आणि एसएलआरचं टार्गेट कंप्लीट झालं असं समजायचं का, तर ते तसं नसतं. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीमुळं सीआरआरचं टार्गेट तरी कंप्लीट झालं असं समजणार नाही, पण जे काही एसएलआरचं टार्गेट आहे सध्या 18%, ते कंप्लीट झालं असं पण समजता येतं. ओके, 18% पैसे जर काढून ठेवले तर ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणूनच हे पैसे ते ठेवतायत ना, तर यामध्ये सीआरआरचं टार्गेट कंप्लीट झालं असं समजायचं नाही, फक्त एसएलआरचं टार्गेट कंप्लीट झालं हे समजलं जातं. ओके, एसडीएफ थ्रू. तर सध्या आरबीआयनं रेट कट्स काही केले आहेत, त्यामध्ये बघा सीआरआर जो पहिलं 4.5% होता 5 वर्षानंतर 4%वर आणला आहे. याचाच मतलब जे काही आरबीआयचा मोटो आहे मार्केटमध्ये मनी फ्लो वाढवण्याचा,
ठीक आहे, मनी फ्लो याचाच उद्देश असतो. मार्केटमध्ये मनी फ्लोची गरज आहे सध्या, आताच आपण पाहिलं. SLR 18%चा आहे. जी काही रेपो रेट आहे तो आहे 6.25. जी काही आताच आपण स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी पाहिली ती आहे 6%वर. आणि बाकीचे रेट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. सध्या फक्त त्याचे रेट्स पाहून घ्या. ठीक आहे, MSF काय असतो, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट, तो काय असतो, 6.5% आहे सध्या. बँक रेट काय असतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे, तो आहे 6.5%. आणि सध्या जो काही रिव्हर्स रेपो रेट आहे तो आताच पाहिला आपण 3.35. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जे काही रेपो रेट आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे आणि जे काही SDF आहे, या तिघांचा मतलब काय, याचा मार्केटवर काय इम्पॅक्ट होतो, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण CRR SLR पाहिलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे काही राहिलेले रेट आहेत ते पाहणार आहे, त्यांचा मार्केटवर इम्पॅक्ट कसा होतो हे पाहणार आहे. सगळ्यात महत्वाचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे, जे काही इन्क्रिमेंटल CRR आहे, इन्क्रिमेंटल CRR, इन्क्रिमेंटल कॅश रिझर्व्ह रेशो आणि रिफायनान्स फॅसिलिटी हे आपण पाहणार आहे, हे काय असतं ते. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे सजेशन कळवा, जेणेकरून आम्हाला पण एक समजून जाईल की नेक्स्ट व्हिडिओ कशावर घेतला पाहिजे. ओके, ठीक आहे, धन्यवाद.